स्टोरीमध्ये आम्हाला कळले की माणूस म्हणजे माणूस काळा असतो की गोरा असते, त्याला त्याच्या रंग दोन काही नसते. विश्वास करा की तुम्ही जगातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहात. जो जैसा सोचता है और करता है वो वैसा ही बन जाता है. प्रसन्न राहणे दोनच उपाय आहेत, स्वतःच्या आवश्यकता कमी राहणे आणि परिस्थितीशी ताळमेळ बसवणे. ती स्टोरी
करण्याची हे पुस्तक वाचून मला जीवनात पुढे होण्याची संधी मिळालेली आहे. एवढ्या बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार हे एकच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितके सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मस्मरणाचे महान कार्य आहे. काही वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. ध्येय व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काही होणार नाही. व्यक्ती हे सगळे एकाकी वाटत आले आहेत आणि या एकाकी एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केलं आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखाने ते नेहमीच प्रतिकूल झाले आहे. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्ये त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्रागा करणे, कर्तव्य पथावर विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेला महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठात्मक शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्या एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचा उहापोह करीत राहणार? त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगाला विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम
उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कोणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून टाकलो परंतु काहीच परिणाम होत नाही अशा बोलणाऱ्या सत्ताकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास सत्याच्या निश्चितीची साक्ष पडेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगता तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला, पुस्तकाकडे लक्ष द्या. कृत्य अधिक करा, कारण बोलण्याचा प्रभाव क्षणिक असतो तर करण्याचा प्रभाव कायमचा असतो. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा त्याग असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतके काम जास्त काम करून घेतो की आश्चर्य वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या विराट प्रमाणात सत्य साहित्य लिहिण्यापासून इतके आश्रम उभारण्यापर्यंत जी कामे सुरू करण्यात आली त्या पूर्ण प्रणालीची हात ध्यास आहे. काय करावे, परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही, आम्हाला कोणी मदत करत नाही, काही विशेष करण्याची संधीच आम्हाला प्राप्त होत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहणारे व्यर्थ आहे. आपल्या दोषाची खापर इतरांच्या माती फोडण्याचा अशा तक्रारीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थिती करता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवी देवतांसमोर नाक गाजतात. या सर्वांचे कारण म्हणजे आमचा स्वतःवर विश्वास नसणे. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वरांच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो. परंतु या सुखी लोकांनी किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत याकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. अशी चिंता आमची चांगली आहे का, याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने हे आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने सरळपणे प्रदान केले आहे, ज्यांच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल. तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागी व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितके सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि समार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्यासमोर आत्महत्येचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. त्यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आलं आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणी चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतर्यामाची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखानेच ते नेहमी प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, रागा
साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठत्व शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याला आपल्याच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या दुःखात गोष्टीचाच उहापोह करीत राहणार. त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मांमध्ये केंद्रित कर. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कोणी ऐकत नाही, दुसऱ्याला सांगून थकलं परंतु काहीच परिणाम होत नाही अशा बोलणाऱ्यांनी स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेची साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला पण कार्यात तल्लीन थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी परंतु ते अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो तर कार्याचा प्रभाव कायमचा असतो. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो की आश्चर्य वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इतक्या विराट प्रमाणात साहित्य लिहिण्यापासून ठिक्का आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली त्या पूर्ण प्रणाली और अपनी बात की शुरुआत एक छोटी सी कहानी से करता हूँ. आप कहानी सुनने के लिए तैयार हैं क्या? आया ना? एक गुब्बारा बेचने वाला था. क्या बेचता था? जो भी उसके गुब्बारे नहीं बिकते थे वो गुब्बारे बेचने वाला अमान्य रंग बिरंगे गुब्बारों को ला देता. कभी लाल गुब्बारे, कभी पीले गुब्बारे, कभी हरे गुब्बारे. बच्चे उड़ते हुए गुब्बारे को देखते थे और आकर गुब्बारा खरीदते थे. एक दिन गुब्बारे वाले के पास एक काला गरीब बच्चा आया. कौन सा बच्चा? और गुब्बारे वाले से बोला, अंकल आप रोज लाल गुलाबी पीले नीले हरे गुब्बारे उड़ाते हो, कभी काला गुब्बारा नहीं है. क्या काला गुब्बारा उड़ेगा क्या? आप बताओ विद्यार्थी मित्रों, काला गुब्बारा उड़ेगा क्या? गुब्बारे वाले ने एक काला गुब्बारा लिया, उसमें हवा भरी और गुब्बारे को उड़ा दिया. सगळे ताट बसा. गुब्बारे वाले ने पूछा, अरे बेटा तू तो खुश था, तू उदास क्यों हो गया? काले गरीब बच्चे ने बताया, अंकल ये काला गुब्बारा उड़ गया, लेकिन मैं तो काला हूँ, मैं तो गरीब हूँ. लोग कहते तेरे पास साधन नहीं है, तू आगे नहीं बढ़ता. अंकल ऐसा कोई रास्ता है कि मैं भी गुब्बारे की तरह आगे बढ़ सकूं, ऊपर जा सकूं? गुब्बारे वाले ने उसे समझाया, बेटा तुमने देखा मैं जिस भी गुब्बारे में गैस करता हूँ वो गुब्बारा उड़ता है. इसका अर्थ ये हुआ कि गुब्बारे को उड़ने के लिए रंग से कोई मतलब नहीं है, सिर्फ और सिर्फ हवा से. उसी तरह से किसी भी विद्यार्थी को आगे बढ़ने के लिए काले गोरे से मतलब नहीं है, अमीर गरीब से मतलब नहीं है. सिर्फ एक चीज से मतलब, चीज से कि उसके मन में आगे बढ़ने की इच्छा है. क्या वो सकारात्मक सोचता है? अगर वो सकारात्मक सोचता है और यह सोचता है कि मैं आगे बढ़कर ही बढ़ूंगा, तो एक दिन वो बच्चा जरूर आगे बढ़ता है. और तुम कहते हो मेरे पास साधन नहीं. हमारे पास 3 साधन है बेटा. साधन नंबर 1 दिमाग, साधन नंबर 2 24 घंटे समय और साधन नंबर 3 शक्ति. अगर तुम दिमाग को, समय को और शक्ति को
अपने आप को आगे बढ़ने में लगाओगे तो तुम जरूर आगे बढ़ोगे। तो काला गरीब बच्चा बोला, हाँ अंकल मैं समझ गया, मैं आज से सकारात्मक सोचूंगा, मैं आज से यह सोचूंगा कि मुझे हर हाल में आगे बढ़ना ही बढ़ना है और मैं आज से अपने दिमाग, समय और शक्ति का अपने आप को आगे बढ़ने में उपयोग करूंगा। और वो काला गरीब बच्चा काफी आगे बढ़ा। जब वो काला गरीब बच्चा आगे बढ़ सकता है तो क्या हम और आप आगे नहीं बढ़ सकते हैं? और विद्यार्थी मित्रों, मैं आपको आपके बचपन की बात याद दिलाता हूँ। बचपन में चलने के पहले आप बार बार गिरे थे, आया ना? और हर बार गिरने के बाद आपने फिर से उठकर चलने का प्रयास किया। अगर आप बार बार गिरने के बाद उठकर चलने का प्रयास नहीं करते तो आज चलना सीख पाते क्या? जब आपने एक लिखना शुरू किया था तो एक के ऊपर ही बार बार प्रैक्टिस किया, आया ना? बार बार प्रैक्टिस करते करते आप ए लिखना सीख गए। आज भी आपको कई सेंस का नॉलेज नहीं है, टीचर आपको पढ़ाते हैं, आपको बार बार प्रयास करना है। क्या करना है? बार बार प्रयास करना है। अगर आप बार बार प्रयास करेंगे तो एक की तरह बाकी चीजें भी सीख जाएंगे, आया ना? प्रयास करना किसके हाथ में है? आपके या हमारे? और प्रयास करने से आगे कौन बढ़ेगा? अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? कितने बच्चे आज से ज्यादा प्रयास करेंगे? हाथ उठाओ। ठीक है, हाथ नीचे करो। अब एक लास्ट प्रश्न करता हूँ कि आप में से कई बच्चों ने सोचा होगा कि जीवन में क्या बनना है, डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, लेक्चरर। आज आपके पास पढ़ने का 10 साल समय है। कितना समय है? 10 साल समय है। आज अगर आप 10 साल पढ़ाई करोगे और जो आपने सोचा है आप वो बन जाओगे तो आने वाले 40 साल आराम किसको मिलेगा? आपको या पड़ोसी को? और अगर आज आपने 10 साल बर्बाद कर दिया, आप कुछ नहीं बने, तो आने वाले 40 साल परेशानी किसको मिलेगी? आपको या पड़ोसी को? तो आपके पास विकल्प नंबर 1 है, ऑप्शन नंबर 1 है कि 10 साल मेहनत करके कुछ बन जाए और 40 साल आराम से। और ऑप्शन नंबर 2 है 10 साल बर्बाद करे, कुछ नहीं बने और 40 साल परेशान रहे। कितने बच्चों को ऑप्शन नंबर 1 चाहिए? आप सभी 10 साल मेहनत करके 40 साल आराम से रहना चाहते हैं, हाँ या ना? आता बोलायचंय। एक बच्चा बोलना 10 वर्षाची मेहनत और बाकी बच्चे बोलेंगे 40 वर्षाचा आराम। मैं बोलता हूँ 10 वर्षाची मेहनत, आप बोलना 40 वर्षाचा आराम। 10 वर्षाची मेहनत, 10 वर्षाची मेहनत, 10 वर्षाची मेहनत। तो मैं अपनी बात 3 लाइन में रिपीट करता हूँ। जिस भी गुब्बारे में गैस भरती जाए वो गुब्बारा उड़ेगा, उड़ेगा या नहीं उड़ेगा? जिस भी बच्चे के मन में आगे बढ़ने की इच्छा हो वो बच्चा आगे बढ़ेगा, बढ़ेगा या नहीं बढ़ेगा? और अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? और 10 साल की मेहनत के बदले 40 साल का आराम मिलता है, सस्ता है या महंगा है? आप सभी तैयार हैं? धन्यवाद।